नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसेकर स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर या ठिकाणी तुम्हाला बोर्डवरती पाहून लक्षातच आलं असेल की नीट रजिस्ट्रेशन फॉर्म नंतर पुढील या ठिकाणी काय प्रोसेस असणार आहे याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। ज्यावेळेस विद्यार्थी या ठिकाणी ऍप्लिकेशन फॉर्म भरतात, फॉर्म भरल्यानंतर पुढेही काही बऱ्याच स्टेप्स असतात, त्या स्टेप्सकडे आपल्याला फक्त लक्ष ठेवायचं असतं। असं नाही की त्या स्टेपमध्ये आपल्याला स्वतःहून काही करायचं आहे, फक्त त्या स्टेपकडे लक्ष ठेवायचं असतं की एनटीए आपल्याला काय नोटिफिकेशन देत आहे। तर याच्यामध्ये बहुतांश विद्यार्थ्याकडे या ठिकाणी रजिस्टर्ड मेल आयडी, मोबाईल नंबर यावरती अपडेट येतं, पण ज्या विद्यार्थ्यांना या अपडेट शिवाय आणखी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आपण हे अपडेट प्रोव्हाइड करत असतो। दुसरी गोष्ट, जे आपले व्हॉट्सअप ग्रुप आहेत की त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती सुद्धा आपण हे अपडेट देत असतो, कारण यामागे पर्पज आहे। कारण बऱ्याच वेळेस एनटीए बरेच अपडेट देतं, पण ते विद्यार्थी कधी मेलकडे दुर्लक्ष असल्यामुळे त्या अपडेटचं या ठिकाणी येऊन गेलेल्या विद्यार्थ्यांना लक्षातच येत नाही। त्या अनुषंगाने तुम्हाला जर या ठिकाणी इंटरेस्ट असेल की आपल्या चॅनलच्या माध्यमातून किंवा त्या ग्रुपच्या माध्यमातून आपल्याला कुठेतरी काय फायदा होईल असं वाटत असेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत, त्यावरती तुम्ही जॉईन करू शकतात। ठीक आहे, तर यामध्ये सर्वात महत्त्वाचं लक्षात घ्या, ज्या विद्यार्थ्याचे 16 तारखेपर्यंत नीट ऍप्लिकेशन फॉर्म सक्सेसफुली या ठिकाणी भरले जातील, तर 16 मार्च नंतर आपल्याला फर्स्ट स्टेप असणार आहे की नीट ऍप्लिकेशन फॉर्म भरल्यानंतर पुढे काय प्रोसेस असणार आहे। त्यातली फर्स्ट स्टेप असणार आहे की आपल्यासाठी करेक्शन विंडो या ठिकाणी डेफिनेटली ओपन होणारच आहे। जरी इन्फॉर्मेशन ब्राउचर मध्ये दिलं असेल की करेक्शन विंडो ओपन होणार नाही, पण या ठिकाणी एनटीएच्या होम पेज वरती हे सुद्धा डिक्लेरेशन आहे की या ठिकाणी आपली करेक्शन विंडो ही ओपन होणार आहे। तर लक्षात घ्यायचंय, 17 मार्च ते बहुतांश 21 मार्च पर्यंत हे करेक्शन विंडो चालू राहू शकते। या 4 डेज मध्ये ज्याही विद्यार्थ्याचा फॉर्म भरत असताना बाय मिस्टेकली विद्यार्थ्याकडून काही चूक झाली असेल किंवा भरणाऱ्या व्यक्तीकडनं काही चूक झाली असेल, तर या सर्व चुका या ठिकाणी आपल्याला करेक्शन करता येणार आहेत। लक्षात घ्यायचं, यामध्ये मेजर चूक आपलं फुल नेम, आपलं जेंडर, आपली कॅटेगरी, ह्या मेजर गोष्टी आहेत। यामध्ये आपल्या या ठिकाणी कुठली चूक होऊ नये, ऍज वेल एज जे आपण डॉक्युमेंट्स अपलोड केलेत या अपलोड डॉक्युमेंट्स मध्ये सुद्धा काही चुकू नयेत। हे सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे या करेक्शन विंडो मध्ये। बाकी तुमचं एज्युकेशन डिटेल्स, पॅरेंट्सचं एज्युकेशन डिटेल्स, ऑक्युपेशन, ऍड्रेस डिटेल्स या कुठंच मॅटर करणाऱ्या गोष्टी नाही, त्यामुळं या ठिकाणी जरी करेक्शन नाही आलं तरी या ठिकाणचं काही अडचण येणार नाहीये। ठीक आहे, तर आता पहिली स्टेप आपली करेक्शन विंडो। करेक्शन विंडो नंतर नेक्स्ट स्टेप असणार आहे, नेक्स्ट स्टेप जवळपास आपल्याला हे येईल एप्रिल एंड मध्ये, म्हणजे एप्रिलच्या लास्ट वीक मध्ये आपल्याला हे नेक्स्ट स्टेप येणार आहे। ते नेक्स्ट स्टेप काय असणार आहे आपल्याला की त्या नेक्स्ट स्टेप मध्ये आपल्याला एक्झामिनेशन सिटी, लक्षात घ्या एक्झामिनेशन सिटी कॉल करतो मी, नॉट अ सेंटर, एक्झामिनेशन सिटी बद्दल आपल्याला या ठिकाणी इन्फॉर्मेशन मिळणार आहे। आणि जे आपल्याला एक्झामिनेशन सिटीची इन्फॉर्मेशन, जशी आपण या ठिकाणी ज्या सिटी भरल्या आहेत, जसं काही विद्यार्थ्यांनी, मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी लातूर आणि पुणे या सिटी भरल्यात, तर त्या विद्यार्थ्याची फर्स्ट सिटी मध्ये नंबर येणार आहे की सेकंड सिटी मध्ये नंबर येणार आहे, हे याची अलॉटमेंट आपल्याला बिफोर 7 डे पर्यंत या ठिकाणी मिळू शकते। कारण हे 7 डे अगोदर काय मिळते, कारण बऱ्याच विद्यार्थी शिकण्यासाठी आपल्या होम टाउन पासून अदर ठिकाणी या ठिकाणी असतात, तर त्यामुळे विद्यार्थ्याला ट्रान्सपोर्टमध्ये किंवा कुठल्या गोष्टीची अडचण होऊ नये या अनुषंगाने एनटीए आपल्याला जवळपास 7 दिवस अगोदर या सिटी इन्फॉर्मेशन देत असतं। तर सिटी इन्फॉर्मेशन आल्यानंतर विद्यार्थी ज्या सिटीमध्ये आपला नंबर आहे त्यामध्ये त्या सिटीमध्ये पोहोचायला कमीत कमी 2 दिवस अगोदर तर त्या सिटीमध्ये पोहोचणं गरजेचं राहू शकतं। त्यानंतर जवळपास आपलं ऍडमिट कार्ड आपल्या एक्झामिनेशनच्या 2 डेज बिफोर या ठिकाणी येऊ शकतं। त्याच्या अगोदर येणं थोडंसं कठीण आहे, त्यामुळं आपलं जे ऍडमिट कार्ड येणार आहे हे एक्झामच्या अगोदर 2 ते 3 दिवस अगोदर या ठिकाणी येऊ शकतं। म्हणजे फर्स्ट स्टेप आहे तुमची करेक्शन विंडो, सेकंड स्टेप असणार आहे तुमची या ठिकाणी सिटी अलॉटमेंट, आणि थर्ड स्टेप असणार आहे तुमची यामध्ये की जे काही तुमचं एक्झामिनेशन सेंटर आहे, सिटी आहे, त्या सिटीमध्ये तुमचं कुठलं सेंटर आहे याबद्दल तुम्हाला अलॉटमेंट कळून जाईल। ठीक आहे, अलॉटेड सेंटर कळून जाईल। आणि ज्याही वेळेस ऍडमिट कार्डचे अलॉटमेंट येईल त्यावेळेस आणखी आपल्याला इन डिटेल माहिती मिळून जाईल की आपल्याला एक्झामिनेशन सेंटरमध्ये जात असताना कुठल्या गोष्टी कॅरी करायच्या आणि कुठल्या गोष्टी कॅरी करायच्या नाहीयेत, त्याबद्दल मी इन डिटेल तुम्हाला इन्फॉर्मेशन देईलच। ठीक आहे, तर एक्झामिनेशन सेंटर नंतर ज्यावेळेस आपल्या नीट एक्झाम होईल त्या एक्झाम नंतर ही आपल्याला काही महत्वाचे अपडेट्स आहेत, ते आपल्या जे रजिस्टर्ड मेल आयडी ऍज वेल एज आपला जे रजिस्टर्ड मोबाईल आहे यावरती उपलब्ध होतील। त्याशिवाय एनटीएचं या ठिकाणी जर पाहिलं असता
काही वेळेस जर विद्यार्थी लॉग इन करून चेक करत असेल तर त्या ठिकाणी नोटिफिकेशन मध्ये सुद्धा आपल्याला दिसून जातं. दुसरी गोष्ट याच्यामध्ये महत्वाची, आपली एक्झाम झाल्यानंतर पुढील प्रोसेस काय असते हे पण खूप महत्वाचा पार्ट आहे. तर आपली एक्झाम झाल्यानंतर बहुतांश विद्यार्थी विचार करतील की काउन्सिलिंग प्रोसेस स्टार्ट होऊन लागलीच, तर या ठिकाणी लागलीच काउन्सिलिंग प्रोसेस स्टार्ट होत नाही. आपली एक्झाम झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एनटीएची या ठिकाणी ऑफिशियल आन्सर की येत असते. ऑफिशियल आन्सर की पाहिला असता ज्या दिवशी एक्झाम होईल त्याच दिवशी बऱ्याच इन्स्टिट्यूटच्या या ठिकाणी आन्सर की येत असतात, पण ज्यावेळेस आपली एनटीएची ऑफिशियल आन्सर की येते त्यावेळेसच आपल्याला या ठिकाणी एक्झॅक्टली आपल्याला जे आपलं पेपर आहे म्हणजे जे आपली ऑफिशियल आन्सर की आणि जे काही आकाश इन्स्टिट्यूट असेल, ॲलन असेल यांच्या आन्सर की मध्ये पाहिला असता 1-2 क्वेश्चनचा या ठिकाणी डिफरन्स येतो, अदरवाईज जास्त काही डिफरन्स येत नाही. ते आपली आन्सर की येईल आफ्टर एक्झामिनेशन. देन आन्सर कीच्या नंतर पुढची स्टेप काय असेल की आन्सर कीला तुम्हाला चॅलेंज करण्यासाठी सुद्धा या ठिकाणी वेळ दिला जातो. ठीक आहे, आन्सर कीला चॅलेंज करण्यासाठी सुद्धा वेळ दिला जातो आणि आन्सर की आल्यानंतर काही दिवसानंतर तुमची OMR शीट येते. आता विद्यार्थ्याला प्रश्न पडेल OMR शीट काय, लास्ट इयरचे जर विद्यार्थी कनेक्टेड असतील तर OMR शीट काय असते आणि ते OMR शीट कुठे उपलब्ध होती याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती दिलेली आहे. तर OMR शीट तुम्हाला थोडक्यात सांगतो, जे आपण या ठिकाणी नीट एक्झाम देताना जे आपण बबल करत असतो तर त्या सीटला आपण OMR शीट म्हणतो. आणि हे OMR शीट भरायची कशी एक्झामिनेशन हॉलमध्ये हे सुद्धा मी तुम्हाला इन डिटेल या ठिकाणी इन्फॉर्मेशन देणारच आहे. तर यामध्ये पाहिलं असता OMR शीट म्हणजे तुम्ही जे क्वेश्चन या ठिकाणी करेक्ट दिलात किंवा या ठिकाणी काही करेक्ट दिले नाहीत या इन डिटेल इन्फॉर्मेशन तुमच्या रजिस्टर्ड मेल आयडी वरती हे OMR शीट येणार आहे. बरोबर आहे. OMR शीट आल्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्याला या ठिकाणी की मी जे आन्सर दिलं आहे ते बरोबर आहे पण त्या आन्सरचे मला या ठिकाणी मार्क्स मिळत नाहीयेत, असं जर आपल्या या ठिकाणी काही वाटत असेल किंवा त्या ठिकाणी काही आपल्याला प्रॉब्लेमॅटिक वाटत असेल की माझा बबल या ठिकाणी करून पण या ठिकाणी माझं आन्सर की किंवा जे काय असतील आपले क्वेश्चन तर त्या क्वेश्चनला जर आपल्याला चॅलेंज करायचं असेल तर आपल्याला पर क्वेश्चन या ठिकाणी काही चार्ज पेड करून आपण त्या क्वेश्चनला चॅलेंज करू शकतात. ठीक आहे, हे सर्व करेक्शन विंडोच्या नंतर जे आपल्या OMR शीटला किंवा जे आपल्या क्वेश्चनला चॅलेंज केल्याच्या नंतर सर्व गोष्टी कंप्लीट झाल्यानंतर आपला नीटचा रिझल्ट येतो. नीटचा रिझल्ट जवळपास या ठिकाणी एक्झाम नंतर 45 डेज मध्ये या ठिकाणी येत असतो. हे दरवर्षीचा एक पॅटर्न आहे, कधी उशिराही होतो पण मॅक्झिमम लिमिट आहे 45 डेची. तर 45 डे मध्ये आपला हा रिझल्ट येऊ शकतो. यानंतर जर आपली प्रोसेस असते ते प्रोसेस असते काउन्सिलिंग प्रोसेस. बरोबर आहे, की जेही आपले या ठिकाणी रिझल्ट आल्यानंतर आपल्याला किती मार्क्स मिळाले त्या मार्क्स अनुसार आपली या ठिकाणी काउन्सिलिंग प्रोसेसला सुरुवात होत असते. बऱ्याच विद्यार्थ्यांचे फोन येत आहेत, बरेच विद्यार्थी ऑफिसला या ठिकाणी पर्सनली येऊन काउन्सिलिंग बद्दल या ठिकाणी इन्फॉर्मेशन घेत आहेत. तर लक्षात घ्या, आपले गेले 10 वर्षापासून आपण काउन्सिलिंग या ठिकाणी कंडक्ट करत असतो. याही वर्षी आपली काउन्सिलिंग असणार आहे. पण एक लक्षात घ्यायचे की विद्यार्थ्यांना की काउन्सिलिंगचे जे सीट असतात आपल्या ह्या फक्त लिमिटेड सीट असतात. असं नाही की कितीही विद्यार्थी आपण घेतो आणि प्रत्येक विद्यार्थ्याला आपण इन्फॉर्मेशन देतो, असं नाहीये. आपल्याकडे पर्टिक्युलर सीट्स आहेत, त्या सीट्सवरतीच आपण ऍडमिशन घेतो आणि त्या सीटवरच्या सर्व विद्यार्थ्याला या ठिकाणी ऍडमिशन पूर्ण प्रवेश प्रक्रियेमध्ये मदत करत असतो. त्याच्यामध्ये तुमच्या रजिस्ट्रेशन प्रोसेस पासून जोपर्यंत तुमचं ऍडमिशन होणार नाहीये तोपर्यंत तुमचे टेक्निकल, नॉन टेक्निकल, कॉलेज रिलेटेड, कॉलेज फीस रिलेटेड, कॉलेजच्या कट ऑफ रिलेटेड किंवा कॅटेगरी वाईज कट ऑफ रिलेटेड जेही या ठिकाणी तुमच्या क्युरीज असतील ते ऑल आम्ही क्युरीज तुमच्या सॉल्व्ह करून तुमचा सिस्टमॅटिकली या ठिकाणी फॉर्म डिझाईन करून तुम्हाला चांगल्यातलं चांगलं कॉलेज कसं मिळवून देता येईल ते सुद्धा, त्यात तुमचे जर कमी जरी मार्क असतील कुठं होल्ड करायचं आहे, कुठल्या राऊंड पर्यंत जायचं आहे, या पूर्ण स्ट्रक्चर तुम्हाला देऊन त्यावरती आपण पूर्ण चांगल्यातलं चांगलं कॉलेज या ठिकाणी दरवर्षी मिळवून दिलेलंच आहे. ठीक आहे, तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला आफ्टर नीट ऍप्लिकेशन फॉर्म नंतर पुढची काय प्रोसेस आहे याबद्दल मी तुम्हाला इन डिटेल माहिती दिलेली आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जे काही आपल्या महाराष्ट्रात यावर्षी किती कॉलेजेस येणार आहेत याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत, इन्क्लुडिंग